अहो थांबा की, फक्त 20 रुपयाला एक ही कच्ची दाबेली दिली. एकदम खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, आ हा हा हा, लाजवाब. आणि काय दिसतंय ते रूप त्या दाबेलीचं, आ हा हा. आणि मुख्य म्हणजे घरात केलेली आहे. शुद्ध 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 आहे, हायजेनिक आहे. नक्की करून बघा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. बरं, नवीन वर्षाची सुरुवात मस्त कुरकुरीत, खुसखुशीत आणि चटपटीत खाऊन करूयात. कच्ची दाबेली करूयात. पण सगळ्यात आधी नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं की नाही? पटाक्कन सबस्क्राईब करा की. बरं, साहित्याची सविस्तर यादी, लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, व्हिडिओच्या शेवटी आहेत. पण पटाक्कन एक नजर तरी घालूयात. उकडून किसून घेतलेला बटाटा, हा 1.5 पाव बटाटा आहे. चिंचेची गोड चटणी, पुदिना आणि कोथिंबीरची तिखट चटणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, बारीक शेव, डाळिंबाचे दाणे, दाबेली मसाला आणि मसाला शेंगदाणे. यासोबतच आपल्याला लागेल दाबेलीचा पाव. बरं, या चाट चटणीची रेसिपी, मसाला शेंगदाण्याची रेसिपी, दाबेली मसाल्याची रेसिपी असा एक 20 मिनिटाचा लॉंग व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला. दाबेली बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सविस्तर बघायला मिळेल. पण आपण आज पटाक्कन ही दाबेली करूयात. अहो, बघता बघता मधुराज रेसिपीला 18 वर्ष आणि आपल्या मधुराज रेसिपी क्लबला 1 वर्ष पूर्ण झालं देखील. सेलिब्रेशन झालंच पाहिजे की नाही? आणि तुम्हाला मला पर्सनली भेटण्याची संधी आहे का, कुठे, कसं, हे सगळे डिटेल्स तुम्हाला हवेत? या शुक्रवारी दुपारी बरोबर 1 वाजता यूट्यूबवर लाईव्ह येऊन सगळं रिव्हील करणार आहे. तर लाईव्ह जॉईन करायला अजिबात विसरू नका. सगळ्यात आधी एक पळीभर तेल तव्यामध्ये गरम केलं. दाबेलीचा मसाला करूयात. तर तेलामध्ये हा कच्ची दाबेलीचा मसाला, हा सुका मसाला आहे. कसा करायचा खाली देते सगळे डिटेल्स, एक चेक करा. हा जरा बऱ्यापैकी जास्त घाला मसाला. हा मिसळून घ्यायचा. काय खमंग सुवास तरवळतोय, तुम्हाला सांगते या ताज्या ताज्या मसाल्याचा. आता यामध्ये चमचाभर आपलीच मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर घालूया. त्यामुळे ना हा जो दाबेलीचा बटाट्याचा मसाला आहे, याला रंग छान येईल. चमचाभर बॅडगी मिरची पावडर. मधुराज रेसिपी club.com नावाची आपली वेबसाईट आहे, तिथून हे सगळं तुम्ही खरेदी करू शकता. अगदी मंद आचेवर करा, कारण मसाले आहेत ना हे अजिबात करपले नाही पाहिजे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. दाबेलीचा मसाला जर तुम्ही बघितला किंवा बटाटा, तर तो असा लपलपीत असतो, सुका सुका नसतो. त्यामुळे थोडं पाणी मिसळायचं. यामध्ये चवीनुसार मीठ. रंग बघा काय बहारदार आलाय, वा वा वा. चला, याला आता मस्त उकळी आली. यामध्ये हे उकडून किसलेले बटाटे घालूया. काय दिसतंय बघा हे मसाल्याचं पाणी, वा वा वा, जबरदस्त. आता हा किसलेला बटाटा, गॅस बंद करायचा आणि यामध्ये हे फक्त मिसळून घ्यायचं, एकजीव करायचं. काय दिसतंय, छान असा लपलपीत हा मसाला तयार होतो आणि चव तर तुम्हाला सांगते एवढी कमाल येते. आता गॅस बंद आहे. गॅस सुरू नाही ठेवला तरी चालेल, नाहीतर मग मसाल्याला खूप पाणी शोषलं जातं. त्यामुळे बंद गॅसमध्ये हे करा. आणि यामध्ये आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. चला, मसाला तयार आहे. आता हे प्रकरण सजवायचं कसं ते बघूयात. आता हा मसाला एका डिशमध्ये पसरवून घेऊयात. जसं आपल्याला ते कच्ची दाबेलीची गाडी असते की नाही, त्यावर कसं ते छान सजवून ठेवलेलं असतं. घरी खातो म्हणून काय झालं, घरी पण सजवून ठेवायचं की. छान हा मसाला असा पसरवून घ्यायचा. आहा, काय झालंय बघा प्रकरण, दिसतंय की नाही भारी. आता हे अर्धवट आहे, अगदी स्ट्रीट स्टाईल करायचं की नाही. मग यावर थोडी शेव, मस्त असे मसाला शेंगदाणे, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे. वा वा वा, बघा दिसतंय की नाही, तुफान एकदम. थोडंसं किसलेलं खोबरं. वा, काय दिसतंय राव, वा वा वा.
म्हणजे आपणच आपल्या प्रेमात पडावं इतकं हे कमाल झालंय. बरं तुम्हाला मी सांगते, दाबेलीचा मसाला 1 दिवस आधी करून ठेवू शकता. या सगळ्या चटण्या 1 दिवस आधी तयार करून ठेवू शकता. इवन हा बटाट्याचा मसाला पण आदल्या दिवशी तयार करून ठेवू शकता. असं छान झाकून ठेवायचं आणि जेव्हा खायचं त्याच्या आधी 1 तासभर 2 तासभर रूम टेम्परेचरवर आणायचं आणि अशी दाबेलीची गाडी लावायची. पटापट 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 दाबेली करून द्यायची. ही दाबेली असेंबल कशी करायची आता ते बघूयात. तर वडापाव कट करतो ना तसं नाही कट करायचं, तर याला दाबेलीसाठी पॉकेट करायचं असतं. त्यामुळे असा कॉर्नर कट करायचा आणि हे कट करण्याकरता ही आपलीच सुरी वापरली आहे, ज्याला म्हणतात सेरेटेड नाईफ. ठीक आहे, ही अशी दात्रीची सुरी असते, ती स्पेसिफिकली बघा पाव बिव कट करण्यासाठी वापरली जाते. सो असं पॉकेट तयार करा. ही सुरी madhurajrecipe.club.com एक नाही हो, सुरीचा सेट आहे, तिथे जाऊन चेक करा. आता हा पाव आहे ना, हा स्पेसिफिकली बेकरीमध्ये 1 दिवस आधी ऑर्डर द्यायचा की आम्हाला कच्चे दाबेलीचा पावची ऑर्डर द्यायची. 10 आणि 20च्या प्रमाणात ते करून देतात. त्यांना ॲडव्हान्स पैसे द्यायचे, मग दुसऱ्या दिवशी ते फ्रेश असा दाबेलीचा पाव तयार करून ठेवतात. स्वस्त आणि मस्त. चला आता यामध्ये चटणी लावूयात. खालच्या बाजूला हे बघा, ही आंबट गोड अशी चिंचेची चटणी घ्यायची. ही पावच्या खालच्या बाजूला लावून घ्यायची. चटणीची चव खूप छान लागते, त्यामुळे जरा सढळ हाताने लावा. ठीक आहे, आता पाव करायचा उलटा आणि दुसऱ्या बाजूला ही तिखट पुदिना आणि कोथिंबीरची चटणी आहे की नाही, ही लावायची. या दोनही चटण्या मस्त आहेत. आता घ्यायचा की हो हा दाबेलीचा मसाला. छान मोठा चमचाभर मसाला घ्यायचा, यामध्ये भरून घ्यायचा मस्तपैकी. तर याच प्रकारे सगळ्या दाबेल्या भरून घ्यायच्या. बरं मी काय म्हणते, एका वेळेस सगळ्या दाबेली भरू नका, म्हणजे जितक्या भाजायच्या तितक्याच भरा, नाहीतर त्या मऊ पडतील, म्हणजे पाणी सुटेल. दाबेली भरून झाली, आता ही भाजून घ्यायची. तर तव्यामध्ये आधी घालायचं बटर. बटर जरा सढळ हाताने घाला बरं, दाबेली छान भाजली गेली पाहिजे. आता या बटरवर ठेवायची ही दाबेली आणि मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजली गेली पाहिजे. खाली बटर, वरही बटर. दाबेलीचा पाव आपला वडापावचाच पाव असतो, फक्त हा थोडा अंडर कुक केला जातो, थोडा कमी बेक केलेला असतो. बाकी त्याच्यामध्ये काही असं काही विशेष बदल नसतो आणि आकाराने जरा मोठा असतो. लादी पावचा पाव वापरला तरी अगदीच चालते, काही हरकत नाही. फक्त बघून घेताना तो असा खूप ब्राऊन झालेला नका घेऊ, थोडा अंडर कुक केलेला मिळाला तर बघा. चला आता खालची बाजू मस्त भाजून झाली की उलटवायचं आणि ही वरची बाजू पण मस्त अशी भाजली गेली पाहिजे. आणि ही गोल गोल असते ना, त्यामुळे थोडंसं हलकंसं असं प्रेस करून भाजा, म्हणजे सगळ्या बाजूने भाजले जाईल. आणि भाजत असताना थोडं सारण येतं बाहेर, हरकत नाही. वा 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 वा, काय दिसतीये. आणि ही कड आहे ना, कड जरा कच्ची असते, मग ही कड पण अशी तव्यावर धरायची आणि सगळ्या बाजूने भाजून घ्यायची. हे बघा, ही अशी उभी करून पण भाजायची जरा. वा वा वा, क्या बात आहे. चला दाबेली मस्त भाजून झाली सगळ्या बाजूने. आता काय करायचं सांगते. आता एका डिशमध्ये अशी थोडीशी बारीक शेव, तळलेले शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे घ्यायचे. आता ही भाजलेली दाबेली आहे ना, ही यामध्ये थोडीशी घोळवायची या सगळ्यांमध्ये. मेन म्हणजे शेव असते. हे बघा, वा, थोडे डाळिंबाचे दाणे, थोडे शेंगदाणे आणि खूप सारी शेव. आ हा हा, बघा, आ हा 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 हा, बघा काय दिसतेय. वा वा वा. आणि याच प्रकारे सगळी दाबेली आपण करून घेऊयात. दिसायला इतकं भारी दिसतं तुम्हाला सांगते हे. वा बघा, आ हा हा हा, बघा दुसरी पण दाबेली तयार आहे. वाट कसली बघताय, घ्या पटकन दाबेली करायला. अरे फार विचार नका करू रे, फार काही थोडी पूर्व तयारी केली, चटण्या तयार करून ठेवला. इव्हन मी तुम्हाला म्हणले दाबेलीचा मसाला आता विकत पण मिळतो, विकतचा मसाला वापरला तरी चालतंय. पण घरी केलेल्या दाबेलीची जी मजा आहे ती इतर कशातच नाही.
वा. आता संक्रांत येते, सण असणार आहे, हळदी कुंकू असणार आहे, तेव्हा करा की हा बेत. मैत्रिणींना जरा खुश करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.